मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या 2 दिवसांनी शपथविधी होणार आहेत। मात्र सध्या त्यांची तब्येत ही बरोबर नसल्यामुळे ते सध्या ज्युपिटर रुग्णालयात दाखल झालेले आहेत। याच विषयांवरती माझ्यासोबत बोलण्यासाठी राज्याचे माजी मंत्री शंभूराज देसाई सर आहेत। सर, ज्या पद्धतीने आपण पाहतोय की मागील 2-3 दिवसांपासून मुख्यमंत्र्यांची तब्येत ही बरोबर नाही आहे आणि त्यानुसार उपचार देखील सुरू होते, मात्र आज ज्युपिटरमध्ये त्यांना दाखल केलेलं आहे। नाही, माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांची तब्येत ही गेली 4 दिवस झाले बरोबर नाही आहे। कारण त्यांना पहिल्यांदा थोडंसं कणकणी आली, अशक्तपणा तर पहिल्यापासून होताच आणि त्यांना घशाचा संसर्ग झाला आहे, त्यामुळे त्यांना बोलायला त्रास होतोय। सर्दी प्रचंड झाली होती त्यांना आणि सुरुवातीला त्यांनी गावी उपचार घेतले, परत ठाण्याला आल्यावर इथल्या ठाण्यातल्या डॉक्टरांच्याकडे उपचार घेतले। साहेबांचं कसं आहे, ते बऱ्याच वेळी अंगावर काढतात, आपण ज्याला म्हणतो ना, म्हणजे लवकर दवाखान्यात जात नाहीत, जेवढं काय अंगावर काढता येईल तेवढं कडून ते काम करायचा प्रयत्न करतात। पण आता कसं आहे, त्यांनी बघा 2-2.25 वर्ष मुख्यमंत्री म्हणून सुद्धा एवढं प्रचंड काम केलं, इतकं म्हणजे 20-20 तास काम करणारा मुख्यमंत्री शिंदे साहेबांच्या रूपानं महाराष्ट्रानं पहिल्यांदा बघितला। निवडणुका लोकसभेच्या असतील, विधानसभेच्या असतील, इतकी प्रचंड मेहनत घेतली, इतक्या सभा घेतल्या, म्हणजे शरीराची क्षमता आहे त्याच्या कितीतरी पट जादा श्रम हे मान्य साहेबांनी घेतले आणि त्या सगळ्याचं एक्झर्शन हे निकालानंतर आता तेव्हा त्यांच्या सगळं ते शरीरावर त्याचे परिणाम झाले। त्यामुळं पहिलं प्रकृती सांभाळली पाहिजे। त्यामुळे त्यावेळेपासून आम्ही सांगत होतो साहेबांनी की साहेब तुम्ही जरा विश्रांती घ्या, आराम करा, उपचार घ्या। आणि म्हणून आता मग घरी उपचार घेऊन सुद्धा अजून तब्येत बरी नाही आहे, म्हणून कदाचित दवाखान्यामध्ये चांगले उपचार घ्यावेत किंवा ज्या तपासण्या घरी करता येत नाहीत आजारपणातले, त्या तपासण्या करण्यासाठी म्हणून ते दवाखान्यामध्ये दाखल झाले असतील। चांगला दवाखाना आहे, तिथं चांगले त्यांच्यावर उपचार मिळतील आणि लवकरात लवकर ठणठणीत त्यांची तब्येत व्हावी, असंच आमचं सगळ्यांचं म्हणणं आहे। आपण डॉक्टरांकडनं काही आढावा घेतलाय का, काही डॉक्टरांशी संवाद साधलाय का की नेमका काय त्रास झालेला आहे? अजून घेतलेला नाही, कारण आताच साहेब थोड्या वेळापूर्वी दवाखान्यात दाखल झालेले आहेत। आता तिथं त्यांच्या तपासण्या पहिल्या करतील, डॉक्टर सगळे इन्व्हेस्टिगेशन्स करतील, लाईन ऑफ ट्रीटमेंट काय असावी, कशा पद्धतीने उपचार द्यावेत तिथले सिनियर डॉक्टर सगळे ठरवतील। त्या गडबडीत सगळे डॉक्टर्स आहेत, त्यामुळे एकदा सेटल झालं सगळी ट्रीटमेंट की मग मी तिथल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांशी डॉक्टरांशी बोलेन। दुसरीकडे साहेब, एकनाथ शिंदे दवाखान्यात म्हणजेच हॉस्पिटलमध्ये गेल्यामुळे अनेक चिंता या व्यक्त केल्या जात आहेत, शिवसैनिक देखील चिंतेत आहेत, त्यांना काय नेमकं आवाहन कराल? नाही बघा, आता आम्ही सुद्धा गेली 2 दिवस झाले साहेब दर्याला गेले, दर्यावरनं ठाण्यात आराम करतायत, उपचार घेत आहेत, आम्ही कुणीही तिकडे गेलेलो नाही। आणि जेवढे आमदार किंवा पदाधिकारी आमच्या संपर्कात आहेत त्या सगळ्यांना आम्ही सांगतोय की बाबा त्यांना विश्रांती घेऊ द्या, त्यांना जाऊन नाहक तिथं त्रास कोणी देऊ नका, त्यांना तब्येत त्यांची पहिली बरी होऊ द्यात आणि मग एकदा ते कामकाज करायला सुरुवात केली की ते भेटतातच, त्यांनाच लोकांना भेटायचं असतं। त्यामुळे आता तरी आम्ही सगळ्यांना सांगू की त्यांच्यावर उपचार व्यवस्थित होऊ द्यात, त्या उपचाराला चांगल्या पद्धतीनं त्याला प्रतिसाद मिळून लवकर साहेब चांगले ठणठणीत बरे होऊ द्यात आणि मग ज्याला कोणाला भेटायचे ते जाऊन भेटू शकतात साहेबांना। खरं तर साहेब, शपथविधी अवघ्या काही दिवसांवरती आहे, 2-3 दिवसानंतर शपथविधी होणार आहेत आणि त्यावरनं एक अनेक अर्थ जे मुख्यमंत्र्यांच्या आजारपणाबाबत काढले जात आहेत त्याला कसा पूर्णविराम देणार? आजारपणाचं काय राजकारण करायचं? म्हणजे जे कुणी असे वेगळे अर्थ काढत असतील आणि त्याच्या बाबतीत काय भाष्य करत असतील त्यांची क्यू करावीशी वाटते आम्हाला। म्हणजे मी मगाशी सांगितलं, ज्या माणसानं एवढं एक्झर्शन केलं, एवढी मेहनत घेतली, शारीरिक क्षमतेच्या पुढे जाऊन त्यांनी काम केलंय, एवढं काम करून त्याचे परिणाम प्रकृतीवर शरीरावर होणार ना। आणि मग एवढं आजारपणासारख्या गोष्टीचं सुद्धा जर काय माणसं त्याचं भांडवल करत असतील आणि त्याच्यावर काय प्रतिकूल टिप्पण्या करत असतील तर असं बोलणाऱ्यांची मला क्यू करावीशी वाटते। साहेब एकदा चांगले बरे होऊन बाहेर येऊ द्यात, तब्येत चांगली ठणठणीत होऊन ते पहिल्यासारखे कामकाज करायला सुरुवात करू द्यात, मग असं जे कोणी बोललेत आजारपणावर त्याला त्याच्यापेक्षा चांगल्या भाषेत आम्ही त्याला उत्तर देऊ। दुसरीकडे साहेब, विधानसभा निवडणुका झालेल्या आहेत, मात्र येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत। आत्ताच्या निवडणुकांमध्ये घवघवीत यश मिळालं आणि दुसरीकडे जे पराभवाचं आत्मपरीक्षण करून आता उद्धव ठाकरे हे त्यांच्या पक्षातल्या ज्या माजी नगरसेवकांची बैठक बोलवली होती, महानगरपालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून त्यांनी आज त्यांना मार्गदर्शन केलेलं आहे आणि कामाला लागण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। आता हा ज्या त्या पक्षाचा विषय आहे अंतर्गत, कोणी कुठल्या पक्षामध्ये काय करावं
पण हेच जर पहिल्यांदा मुख्यमंत्री माननीय उद्धवसाहेब झाले तेव्हा जर असा आमदारांना, माजी आमदारांना, पदाधिकाऱ्यांना पक्षाच्या सत्तेत असताना, मुख्यमंत्री पदावर असताना जर असा वेळ दिला असता आणि त्यांचं म्हणणं ऐकून त्याप्रमाणे जर सत्तेचा उपयोग पक्षासाठी केला असता तर आज अशी वेळ त्यांच्यावर आली नसती. त्यामुळे ठीक आहे, त्यांचं काम त्यांच्या पक्षाचं ते करतायत, ते करू द्यात. पण महाराष्ट्रातली जनता ही आणि विशेषतः मुंबईतली सुद्धा जनता, मुंबईचा माननीय शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली गेल्या 2.5 वर्षामध्ये झालेला विकास, मुंबईमध्ये झालेले नवनवीन प्रकल्प, मुंबईमध्ये झालेली इन्फ्रास्ट्रक्चरची कामं, स्वच्छ सुंदर मुंबई करण्याचा केलेला प्रयत्न, मुंबईसाठी शिवरेजचे जे प्लॅन्ट नवीन उभा केली त्याचा ते प्रकल्प, पाण्याचे प्रकल्प, हे जे चांगले डेव्हलपमेंटल कामं माननीय शिंदेसाहेबांनी एवढे मिनिस्टर असताना केले, मुख्यमंत्री असताना केले, ही चांगली कामं मुंबईकरांनी लक्षात ठेवलेली आहेत. त्यामुळे मुंबईकर आत्ताच्या सुद्धा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये नक्कीच महायुतीच्या पाठीमागे उभे राहतील. आता ज्यांना कोणाला बैठका घ्यायच्या आहेत, काय करायचे, लोकशाहीमध्ये ज्याचा त्याला अधिकार आहे ते घेऊ शकतात, पण त्याचा काय फारसा परिणाम होईल असं नाही. जशी महायुती फुल स्विंगमध्ये महाराष्ट्रात विधानसभेत बहुमतात आली तसंच महायुती मुंबई महानगरपालिकेमध्ये सुद्धा फुल स्विंगमध्ये सत्तेमध्ये येईल. गेली अनेक वर्षांपासून शिवसेनेचा भगवा हा महानगरपालिकेवरती फडकतोय, आपण पाहतोय. याच भगवा अबाधित राहण्यासाठी माजी नगरसेवकांनी देखील उद्धव ठाकरेंना आता स्वबळावर आपण महानगरपालिकेच्या निवडणुका लढवू असं म्हटलेलं आहे. आपण देखील म्हणत होतात की काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर जाणं योग्य नाहीये. आताचे माजी नगरसेवक देखील तेच म्हणतायत की स्वबळावरती आपण प्रखर हिंदुत्वाची एक लाईन घेऊन त्यावरती आपण लोकांपुढे जायला हवं, कारण शिवसेना ही हिंदुत्व हे एक अतूट नातं आहे. ते आम्ही माननीय शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली पुढे घेऊन चाललोय ना. जे प्रखर हिंदुत्व आहे, जो ज्वलंत हिंदुत्वाचा विचार वंदनीय हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेबांनी शिवसेनेला दिला, जे धनुष्यबाण आहे, शिवसेना जे नाव आहे, हे आम्ही शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली घेऊन पुढे चाललोय. त्यामुळं तीच महायुती जी ज्वलंत हिंदुत्वावर सध्या अटल बिहारी वाजपेयी साहेबांनी आणि बाळासाहेब ठाकरे साहेबांनी केली, तीच महायुती या महानगरपालिकेच्या सत्तेमध्ये निश्चितपणानं तुम्हाला आलेली दिसेल. त्यांचे माजी नगरसेवक देखील तीच भूमिका मांडत आहेत की प्रखर हिंदुत्वाची आपण लाईन धरूनच पुढे चाललं पाहिजे किंवा स्वावलंब म्हणजे स्वतःच्या स्वबळावरतीच आपण ही निवडणूक लढवली पाहिजे असं देखील ते म्हणतायत. त्यांना म्हणावं, आधी तुमच्या महाविकास आघाडीमधले तुम्ही ज्यांच्या कुबड्या घेऊन 2.5 वर्ष सत्तेमध्ये होता त्यांना हे रुचतंय का बघा, आणि मग तुम्ही ती पुढची भूमिका घ्या. त्यांनी काय भूमिका घ्यायची, उबाटानं स्वतंत्र लढायचं का उबाटानं महाविकास आघाडीमध्ये लढायचं, ह्याचं काय त्यांच्या पक्षातला तो अंतर्गत प्रश्न आहे. पण तुम्ही ज्वलंत हिंदुत्व जे म्हटला, ते ज्वलंत हिंदुत्व आणि विकासाची कास ही महायुतीबरोबर आहे आणि तीच महायुती निश्चितपणानं तुम्हाला मुंबई महानगरपालिकेमध्ये सत्तेत दिसेल. विधानसभाच्या निवडणुकीमध्ये प्रामुख्याने आपण पाहिलं तर भाजप किंवा शिवसेना असो, बाहेरच्या राज्यातले आमदार किंवा मंत्री येऊन राज्यामध्ये काम करत होते, तशीच काहीशी प्रक्रिया आपण देखील राबवायला हवी अशी जे शिवसेनेचे माजी नगरसेवक आहेत त्यांनी उद्धव ठाकरेंकडे विनंती केलेली आहे की आपण पण राज्यभरातले जे आपले पदाधिकारी आहेत, नेते आहेत, त्यांना बोलवून या ठिकाणी महानगरपालिकेमध्ये त्यांचा देखील सहभाग असावा, जेणेकरून प्रचारार्थ मदत देखील होते. म्हणून काय तर ते काय बघा, ती उबाटाचा तो अंतर्गत प्रश्न आहे. त्यांच्या माजी नगरसेवकांनी त्यांच्याकडे काय मागणी करायची, त्यांची प्रचाराची काय पद्धत असावी, राज्यातल्या लोकांना बोलवायचं, राज्याबाहेरच्या लोकांना बोलवायचं का देशाबाहेरच्या लोकांना बोलवायचं, हा उबाटाचा अंतर्गत प्रश्न आहे. त्यांचं त्याला काय करायचं ते करू द्या. मी तुम्हाला काय सांगतोय, त्यांनी किती प्रयत्न केला, कसंही नियोजन केलं तरी गेली 2.5-2.5 वर्ष माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये जे नवनवीन प्रकल्प झाले, स्वच्छ सुंदर मुंबईच्या ज्या योजना झाल्या, त्या सगळ्यांकडे बघून मुंबई महानगरपालिकेची सत्ता महायुतीकडेच राहील एवढंच फक्त मी आपल्याला सांगतो. त्यांना उबाटाला जे काय करायचे ते त्यांनी करावं. त्यांच्याकडे पुरेसा वेळ आहे. त्यांना कोण लोकशाहीमध्ये ज्याचा त्याला स्वतंत्र अधिकार आहे, त्यांना करायचे ते त्यांनी करू द्यात. पण महायुती ही भक्कम बहुमतात तुम्हाला मुंबई महापालिकेमध्ये सत्तेत आलेली दिसेल. माझा एक शेवटचा प्रश्न आहे साहेब, याच दरम्यान मार्गदर्शन करताना उद्धव ठाकरे असेही म्हणालेले आहेत की महानगरपालिका निवडणुका होईपर्यंत भाजप शिंदेंना गोंजारेल आणि एकदा का निवडणुका झाल्या, आपलं मत जे आहे ते साध्य झालं, त्याच्यानंतर शिंदेंना बाजूला केलं जाईल असं देखील मार्गदर्शन करताना उद्धव ठाकरे हे म्हणालेले आहेत. मला
माननीय उद्धव ठाकरे साहेबांच्या वक्तव्यावर काय म्हणायचं नाही, पण आमच्यात कशाला तुम्ही डोकावून बघताय म्हणावं. आमच्या महायुतीचा संसार व्यवस्थित चाललाय, सुखानं चाललाय. आम्ही त्याचे रिझल्ट विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दाखवलेले आहेत. आम्ही हँडीने हातात हात घालून काम करतोय आणि शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखालीच आत्ताच्या विधानसभेच्या निवडणुका आम्ही लढल्या, एवढं मोठं बहुमत मिळवलं आणि माननीय शिंदेसाहेबांनी सांगितलंय की महायुती भक्कम असणार आहे. आमच्यात कुठली रस्सीकेस नाही, कुठली चढाओढ नाही. त्यामुळं कुणी कुणाला गोंजारतंय आणि कोण कोणाला काम झालं की बाजूला करणार आहे, त्यांच्यात जी पद्धत आहे उबाटामध्ये तशी आमच्या महायुतीमध्ये नाही. झालं काम की हो लांब ही कुणाकडे पद्धत आहे, ही समोर उबाटामध्ये पद्धत आहे. त्यामुळं तुम्ही आता म्हणावं आमच्यात काय बघू नका, आमचा सुखाचा संसार चाललाय, व्यवस्थित चाललाय, सगळं व्यवस्थित खिळीमिळीत चालू आहे. तुम्ही तुमच्या महाविकास आघाडीमध्ये काय चाललंय तेवढं बघा म्हणावं. धन्यवाद. धन्यवाद सर, आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर हे होते माजी मंत्री शंभूराज देसाई, ज्यांनी स्पष्टपणे आपलं मत मांडलेलं आहे की आमच्या घरात डोकावू नका, आमचं खेळीमेळीमध्ये सर्व काही व्यवस्थित सुरू असल्याचं देखील त्यांनी स्पष्टपणे केलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन शिंदेसह मी सूरज सावंत, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.